आता आपण डिस्कस करूया प्रोग्राम टू फाइंड maximum between two numbers using ternary operator. Ternary operator. So here we will discuss C program. आता टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय? टर्नरी ऑपरेटरलाच कंडिशनल ऑपरेटर असंही म्हणतात. टर्नरी ऑपरेटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंडिशनल ऑपरेटर. So operator means some symbol. So which symbol is used for ternary operator? So ternary operator is written by using the symbol question mark and colon. Question mark and colon, this symbol is used for writing ternary operator. Now ternary means what? 3. Ternary म्हणजे काय? Ternary means 3. So here 3 operands are there. 3 operands are there. 3 operands असणार. टर्नरी म्हणजे 3 ऑपरंड्स असणार. ऑपरेटर यूज करून जे आपण स्टेटमेंट लिहिणार त्यामध्ये 3 ऑपरेटर्स असणार. टर्नरी ऑपरेटरचा सिंटॅक्स कसा आहे तर फर्स्ट एक्सप्रेशन 1 question mark, expression 2 colon, expression 3. हे तीनही एक्सप्रेशन्स आहेत आणि एंडला इफ रिक्वायर्ड वी कॅन गिव्ह सेमिकोलन. आता हे एक्सप्रेशन म्हणजे काय? इक्वेशन्स असतील किंवा काही स्टेटमेंट्स असतील. एक्सप्रेशन्स म्हणजे इट कॅन बी इक्वेशन और इट कॅन बी सम स्टेटमेंट्स. मग आता एक्झिक्यूट कसं होतं तर पहिल्यांदा एक्सप्रेशन 1 हे कॅल्क्युलेट केलं जातं. एक्सप्रेशन 1 एक व्हॅल्यू रिटर्न करतं. इट मे रिटर्न ट्रू और इट मे रिटर्न्स फॉल्स. एक्सप्रेशन 1 ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट केलं जाईल आणि एक्सप्रेशन 3 हे स्किप होईल. तेच जर एक्सप्रेशन 1 ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर एक्सप्रेशन 2 स्किप केलं जाईल आणि एक्सप्रेशन 3 एक्झिक्यूट केलं जाईल. सो आयदर वन ऑफ दीज टू, आयदर एक्सप्रेशन 2 और एक्सप्रेशन 3 कॅन गेट एक्झिक्युटेड अँड ऑलवेज दिस एक्सप्रेशन 1 विल बी गेट एक्झिक्युटेड. सो दिस इज दी जनरल फॉर्म फॉर टर्नरी ऑपरेटर. आता बाय युझिंग दिस टर्नरी ऑपरेटर आपल्याला मॅक्झिमम बिटवीन 2 नंबर्स फाइंड आउट करायचा आहे. मग नेहमीप्रमाणे इनपुट काय असेल, प्रोसेसिंग काय असेल आणि आउटपुट काय असेल. इनपुट काय असेल आपल्या प्रोग्रामचं? इनपुट असेल 2 इंटीजर नंबर्स. 2 इंटीजर नंबर्स आपण युजरकडून घेणार आणि त्यातला मॅक्झिमम नंबर आपण पुन्हा डिस्प्ले करणार किंवा मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करणार. सो प्रोसेसिंग काय असेल? स्टेटमेंट युझिंग टर्नरी ऑपरेटर. स्टेटमेंट युझिंग टर्नरी ऑपरेटर. मग आउटपुट काय असेल? मॅक्स व्हॅल्यू. मॅक्झिमम जो नंबर असेल त्याची व्हॅल्यू आपण डिस्प्ले करणार. सो हियर वी विल राईट प्रोग्राम. सो फर्स्ट नेहमीप्रमाणे आपलं पहिलं स्टेटमेंट हॅश इन्क्ल्यूड stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शनसाठी हेडर फाईल. त्यानंतर मेन फंक्शन void मेन फंक्शन ब्रॅकेट. त्यानंतर व्हेरिएबल्स डिक्लेरेशन.
तर व्हेरिएबल्स आपण इंटीजर व्हेरिएबल्स घेतो. इंट n1 for number 1, n2 for number 3 and third variable is max. त्यानंतर आपण लिहितोय क्लिअर स्क्रीन स्टेटमेंट. CLRSCR जर टर्बो सी यूज केलं तर क्लिअर स्क्रीन स्टेटमेंट लिहावं लागतं. त्यानंतर युजरकडून इनपुट घ्यायचं आहे 2 नंबर. सो युजरला मेसेज देतोय printf एंटर 2 नंबर्स. युजरने 2 नंबर्स एंटर केले पाहिजे म्हणून आपण युजरला मेसेज देतो. युजरला सांगतोय की एंटर 2 नंबर्स. मग नंबर्स रीड करण्यासाठी स्टेटमेंट स्कॅनएफ. आता स्कॅनएफमध्ये %d फॉर फर्स्ट इंटीजर नंबर दॅट इज फॉर n1, %d फॉर सेकंड इंटीजर नंबर. स्कॅनएफमध्ये कधीही शक्यतो स्पेस ठेवायची नाही. डबल कोटमध्ये %d 2 टाइम्स, कारण आपल्याला 2 इंटीजर नंबर रीड करायचे आहेत. आता स्कॅनएफ आहे तर आपल्याला ॲम्परसँड यूज करावं लागते. $n1, $n2. सो हे झालं आपलं स्टेटमेंट फॉर रीडिंग 2 नंबर्स फ्रॉम युजर, स्कॅनएफ स्टेटमेंट. त्यानंतर येईल आपलं टर्नरी ऑपरेटरचं स्टेटमेंट. मग टर्नरी ऑपरेटरचं स्टेटमेंट कसं लिहिणार, तर आपण व्हेरिएबल घेतला आहे मॅक्स. मग या मॅक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग फर्स्ट स्टेटमेंट आपण लिहितोय, कंडिशन असेल आपली n1 ग्रेटर दॅन n2. n1 हा n2 पेक्षा ग्रेटर आहे का? जर ग्रेटर दॅन असेल तर क्वेश्चन मार्क n1 :n2 सेमिकोलन. हे आपलं स्टेटमेंट झालं बाय युजिंग टर्नरी ऑपरेटर. सो n1 ग्रेटर दॅन n2 ही कंडिशन आहे, ती चेक केली जाईल. ती कंडिशन जर ट्रू असेल तर मॅक्समध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल n1ची, आणि ही कंडिशन जर फॉल्स असेल तर मॅक्समध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल n2ची. सो इन दिस वे मॅक्स व्हॅल्यू ऑफ मॅक्स विल गेट कॅल्क्युलेटेड. त्यानंतर ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आपल्याला डिस्प्ले करायची आहे. सो हिअर वी विल राईट प्रिंटफ स्टेटमेंट. printf max number is %d. आता इथे आपण डिस्प्ले करणार व्हॅल्यू ऑफ मॅक्स. डबल कोट कंप्लीट कॉमा व्हॅल्यू ऑफ मॅक्स सेमिकोलन ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन. त्यानंतर गेट ch क्लोजिंग ऑफ मेन फंक्शन. हा झाला आपला सिंपल प्रोग्राम फॉर चेकिंग for finding maximum among 2 numbers or maximum between 2 numbers.